नमस्कार. मी डॉक्टर वंदना गुरव. आजकाल लहान मुलींमध्ये जेव्हा सुरुवातीच्या कालावधीत पिरियड स्टार्ट होतात, त्यावेळेतसुद्धा PCOD जाणवते आहे. जवळजवळ 10 मुलींमध्ये 5 ते 6 मुलींना ही तक्रार जाणवते. आणि याची कारणं पाहिली तर शक्यतो हार्मोनल इम्बॅलन्स आहे. तसंच जेनेटिक काही कारणं आहेत. ताणतणाव हे एक कारण आहे. आणि त्यामध्येच जंक फूड हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आणि हेच कारण म्हणजे PCODला कसं कारणीभूत आहे, जंक फूडचा आणि PCODचा काय संबंध आहे, हे अगदी थोडक्यात आज आपण जाणून घेणार आहोत. तर जंक फूड आणि PCOD यांचा एकमेकांशी संबंध पाहत असताना पहिल्यांदा आपण नेमकं जंक फूड म्हणजे कुठलं अन्न ते पाहणार आहोत. तर जंक फूड म्हणजे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, साखर, मीठ, अस्वास्थ्यकारक चरबीचं प्रमाण असतं. आणि यामध्ये पोषक द्रव्य, जीवनसत्व किंवा फायबर्स हे कमी प्रमाणात असतात. खनिजेसुद्धा यामध्ये कमी प्रमाणात आढळतात. म्हणजे एकूणच जंक फूड म्हणजे असे पदार्थ जे चवीला खूप गोड लागतात, त्याने पोटही भरतं, मात्र त्याच्यामध्ये जीवनसत्वांचा, पोषक द्रव्यांचा अभाव असतो असं अन्न. मग असे कोणते पदार्थ आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला दिसतात, तर ते म्हणजे चॉकलेट, बिस्किट, बटर, ब्रेड, पिझ्झा, बर्गर. तोंडाला पाणी सुटतंय, मात्र असे पदार्थ हे जंक फूडमध्येच येतात. कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, न्यूडल्स, वेपर्स आणि भरपूर जे केमिकलयुक्त प्रोसेस्ड फूड ज्याला म्हणतो ते पदार्थ यामध्ये येतात. मग हेच पदार्थ आजच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहेत. तर जंक फूड आणि PCODचा कसा संबंध आहे एकमेकांशी हे आपण पाहणार आहोत. तर जेव्हा आपण हे साखर, मीठ किंवा चवीला गोड लागणारं जंक फूड जेव्हा खातो, त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड सेंटर आहे आणि त्या रिवॉर्ड सेंटरला चालना मिळते. मग तेव्हा ते सेंटर हे पुन्हा खाण्यासाठी आपल्याला प्रेरित करतं. म्हणजे हे गोड आहे, तुम्ही पुन्हा खा असं सांगत असतं. मग हे रिवॉर्ड सेंटर काय आहे, तर मेंदूमधली ती अशी प्रणाली आहे जी आपल्याला आनंद देत असते, प्रेरणा देत असते किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी ती प्रवृत्त करत असते. आणि यामध्ये डोपामाइन हे रसायन काम करतं. मग जेव्हा आपण जंक फूड खातो त्यावेळेला आपल्याला आनंद वाटत असतो आणि ते चव चांगली लागत असते. त्यामुळे डोपामाइनचं प्रमाण वाढतं आणि मेंदूला पुन्हा चालना मिळते किंवा प्रोत्साहन मिळतं की हे तुम्ही पुन्हा खाल्लं पाहिजे, हे छान आहे. आणि असंच मग आपल्याला हे खाण्याची सवय लागते आणि ते आवडायलाही लागतं. आपण खूपदा असं पाहिलेलं असेल की आपल्याला जेव्हा खूप कंटाळा येतो, एखाद्या गोष्टीचा खूप ताण येतो, एखाद्या गोष्टीचं दुःख वाटत असतं, तेव्हा आपल्याला खायची इच्छा होते आणि मोस्टली जंक फूड खावं असं वाटत राहतं. बिस्किट खावे, ब्रेड खावा, वडापाव खावा अशी इच्छा होते. आणि खरं तर याला आपण इमोशनल ईटिंग असं म्हणतो. म्हणजे जेव्हा आपल्याला खूप ताण येतो त्यावेळेला आपल्याला खाण्याची खूप इच्छा होते आणि यावेळेला काय होतं, मग आपल्याला खायची पुन्हा पुन्हा इच्छा व्हायला लागते. मग वजन वाढायला लागतं. जसं वजन वाढेल तसं इन्सुलिन रेझिस्टन्स वाढायला लागतो आणि अशा प्रकारे PCODला पुन्हा हे जंक फूड खाणं चालना देणारं ठरतं. म्हणजे PCOD वाढण्यासाठी हे पुन्हा मदत करतं. ज्यावेळेला वजन वाढतं PCODमध्ये, तर त्यावेळेला फक्त आपल्या शरीरात चरबीचंच प्रमाण वाढत नाही, तर बरेच दाह निर्माण करणारे पदार्थही आपल्या शरीरामध्ये वाढतात. म्हणजेच इन्फ्लमेशन किंवा ज्याला स्वेलिंग असं म्हणतो ते निर्माण करणारे पदार्थ वाढतात. आणि त्यामुळं काय होतं, तर मासिक पाळी रेग्युलर करणारं जे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये आहे, ज्याला आपण इस्ट्रोजन म्हणतो, त्याचं संतुलन पूर्ण बिघडतं. एंड्रोजन ज्याला आपण मेल हार्मोन म्हणतो त्याचं प्रमाण वाढतं
आणि त्यामुळं मासिक पाळी पुन्हा इरेग्युलर होते, अनियमित होते आणि यामुळं पुन्हा ताण आपला वाढतो, इरिटेशन वाढतं. मग अशी ही PCODमध्ये जी विशियस सायकल म्हणतो किंवा दुष्टचक्र जे आहे ते असं पुन्हा सुरू होतं. आणि म्हणून जर PCODसाठी तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तर फक्त औषध गोळ्याच नाही, तर त्यासोबत आपला आहारही खूप महत्त्वाचा आहे, झोप महत्त्वाची आहे आणि व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर PCODमधून नक्कीच आपण लवकर बाहेर पडू शकू. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मस्त रहा, हेल्दी रहा. धन्यवाद.